परीक्षेत मुलांनी काय खावे, नेहमीच खावे पण निदान परीक्षेत खूप जास्ती लक्ष दिलं गेलं पाहिजे। त्याच्यामध्ये ब्रेन बुस्टिंग फूड्स असतात, म्हणजे ते आपली थिंकिंग स्टिम्युलेट करतात, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात। कोणती आहेत ती? अंडी आहे, पनीर आहे, फ्रुट्स, फिश, वॉलनट्स, फ्लॅक्सीड्स इत्यादी इत्यादी। आणि काही इम्युनिटी बुस्टिंग, म्हणजे परीक्षेच्या काळात मुलांनी आजारी पडू नये म्हणून या गोष्टी, खालील गोष्टी तुम्ही नक्कीच द्या, ते 8-10 दिवसात अगदी रोज, म्हणजे त्यांची इम्युनिटी वाढेल आणि ते आजारी नाही पडणार ऐनवेळी। त्यामध्ये व्हिटॅमिन सी मध्ये पेरू, आवळा, ऑरेंज, व्हिटॅमिन ई मध्ये आल्मंड्स आहेत म्हणजे बदाम, ग्रीन लीफी व्हेजिटेबलची भाजी तुम्ही देऊ शकता, स्पेशली पालकाची भाजी। व्हिटॅमिन B6 आहे, ते कशात आहे? अंड्यामध्ये आहे, सगळ्या होल ग्रेन्समध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला दलिया म्हणून सांगितलेलं होतं। बनाना रोज देऊ शकता। व्हिटॅमिन ए द्यायचं आहे, त्याच्यासाठी मग कॅरेट, ब्रॉकली, टोमॅटो सॅलड म्हणून देऊ शकतो आपण हे। व्हिटॅमिन डी, सनलाईट, आपल्याला मुलाला खेळायला पाठवणं फार जरुरी आहे। सोयाबीन्स आहे, चीज आहे। आयर्न मात्रा पण चांगली पाहिजे, म्हणजे चिकनमध्ये आहे, अंड्यामध्ये आहे, पुन्हा पालक, पीज किंवा मग डेट्स देऊ शकतो आपण, खजूर पेंड। झिंक द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी चिकपीज आहेत, शेंगदाणे, पीनट्स आहेत, कॅश्यूज आहेत। आणि नेहमी हे ना घरचं अन्न त्या काळात द्या, बाहेर खाऊन पुन्हा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते।